ई केवायसी वरती हा व्हिडिओ आहे. ई केवायसीचा वैताग खूप शेतकऱ्यांना आलेला आहे. शेतकरी म्हणा, बऱ्याच लोकांना ई केवायसीचा वैताग आलेला आहे. तुम्हाला हे मान्य होईल, कारण बघा तुम्ही काय बँकेची केवायसी करायला लागते, आधार कार्डला मोबाईल लिंक करण्यासाठी केवायसी करायला लागते, परत तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायला लागते, ती झाली की नाही चेक करायला लागतं. त्याच्यानंतर आपलं डीबीटी परमिशन एक असते, म्हणजे तुमचं ई केवायसी केला तरी तुमचं हे आहे की नाही, म्हणजे आधार सीडिंग आहे की नाही, त्यासाठी केवायसी वेगळी करावी लागते. तुम्हाला काही पगार असेल त्याचं वार्षिक हयात प्रमाणपत्रासाठी केवायसी करावं लागते. इतक्या केवायसी झालेत की लोक वैतागून गेलेत. केवायसी ई केवायसी ई केवायसी म्हणून परेशान. आता ज्यांना थोडं बहुत कळतं ती लोक सुद्धा परेशान आहेत, कोणती केवायसी केली आणि कोणती राहिली हे सुद्धा कन्फ्युजन क्लिअर होत नाही. भरपूर लोक बऱ्याच लाभांपासून लांब राहिलेत, कारण ही बँकेची केवायसी करतात आणि अनुदानाची केली म्हणून घरी बसलेत, त्यांना पैसे भेटले नाहीयेत. अशा केवायसीला माझ्या मते एकमेव सोल्युशन आहे की गव्हर्नमेंटने सेंट्रलाइज ई केवायसी सिस्टम करायला पाहिजे, जेणेकरून एका केवायसी वरती वर्षभरात सगळीकडे जिथं जिथं केवायसीची गरज आहे त्या सेंट्रलाइज सिस्टम कडून त्याचा ऍक्सेस घेऊन तुम्ही त्यांची केवायसी पूर्ण करून घेऊ शकता, जेणेकरून शेतकऱ्यांना बरेच लोकांना त्रास होणार नाही केवायसीचा. बघा, विचार करा. हा विषय गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.